गुड आफ्टरनून. मी तुषार शेंडे. आय एम टेकिंग केअर ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट फॉर यशोदा ट्रेनिंग कॅम्पस सातारा. माझ्याकडे सध्या 9 वेगळे कॉलेजेस आहेत, आर्किटेक्चरपासून इंजिनिअरिंगपासून फार्मसी, MBA, MCA. तर बेसिकली मी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर काम करतो, पण मी माझ्या कॉलेजपुरता रिस्ट्रिक्टेड नाही आहे. माझ्याकडं सातारा जिल्ह्यातील प्रत्येक कॉलेजचे, मग ते नॉन टेक्निकल असू टेक्निकल, बरेचसे स्टुडंट माझ्याकडे गायडन्ससाठी येतात. मी स्वतः इंडस्ट्रीमध्ये 11 वर्ष काम केलेलं आहे आणि बिंग अ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर 5 ते 6 वर्ष झालं मी या संस्थेबरोबर काम करतो. तर या सगळ्या माझ्या कॉर्पोरेट आणि ट्रेनिंग प्लेसमेंटच्या जर्नीमध्ये मला असं कळालं की बरीचशी जी मुलं आहेत त्यांना करिअर खूप चांगलं करायचं आहे, ते मेहनत घ्यायला पण तयार आहेत, पण त्यांना डिरेक्शन नाही आहे, गायडन्स नाही आहे. तर या दृष्टिकोनातून काहीतरी चांगल्या अपेक्षा घेऊन माझ्याकडं पेरेंट्स किंवा बरीचशी मुलं येतात. तर मग या मुलांना योग्य मार्गदर्शन करणं हे मी समजतो की माझं कर्तव्य किंवा काम आहे. साधारणतः मी मोर दॅन 5 ते 6 हजार मुलांना आता माझ्यातर्फे मी नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यामध्ये कमिन्ससारखी कंपनी जिथं मी 2 ते 3 हजार मुलं ऑलरेडी दिलेली आहे. तर माझं हे रोजचंच काम झालेलं आहे आणि याच्यात माझी पॅशन पण आहे. मला महत्त्वाची गोष्ट सांगायला आवडेल की बऱ्याच लोकांचा आत्ता तरुण मुलांचा प्रेफरन्स जॉब व्यतिरिक्त पण दुसरा काहीतरी आहे, म्हणजे जसं की एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, स्वतःचा बिझनेस. पण बरेचशी मुलं अशी आहेत की साताऱ्यासारख्या ठिकाणी ज्यांना बाहेरच्या देशात जायचं खूप इच्छा असते. मग काही लोक शिकायला किंवा जॉबला. तर बाहेरच्या देशात नक्की काय संधी आहे? तर आत्तापर्यंतचा समज हा असा होता की बाहेरच्या देशात जायचं म्हणजे कोणाची तरी मदत, तिथं फसवणूक होईल का, मग तो ट्रस्ट फॅक्टर किंवा तो विश्वास नव्हता. आणि या सगळ्यामुळं झालं काय की लोक बाहेर जाताना खूप विचार करून डिसिजन घेतात. तर या सगळ्यामध्ये कुठेतरी असं एक सोल्युशन पाहिजे होतं की जे ट्रस्टवर्दी आहे. आणि माझा लास्ट 5 वर्षात जेव्हा माझी जर्नी चालू झाली सातारामध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर, या काळामध्ये मला 5 वर्षापूर्वी शेखर बिडवाई चिन्मय एज्युकेशन कन्सल्टन्सी जी आहे पुण्यातली एक फर्म आहे, जी वन ऑफ द बेस्ट परफॉर्मर आहे, जी साताऱ्यातून माझे जे काही स्टुडंटला मी भेटलोय जे बाहेरच्या देशात आज नोकरी करतात किंवा शिकायला गेले, यातले मोर दॅन 95% स्टुडंट सरांनीच पाठवलेले आहेत. आणि या सगळ्यांचा जो फीडबॅक आहे तो अतिशय उत्तम आहे, 100% एकदम परफेक्ट आहे. तर या दृष्टिकोनातून मी विचार केला की जे माझ्याकडे मुलं येतात जे की बाहेरच्या देशात जाण्यासाठी संधी शोधतायत किंवा पेरेंट्स येतात की काय करतायत, या सगळ्यांना मी डोळे झाकून पहिलं नाव सांगतो तर मी शेखर बिडवाई सरांचं सांगतो. बऱ्याचशा पालकांना मी ऑलरेडी नाव सांगितलं, ते गेलेत, आज ती मुलं शिकलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना जॉबही लागलात. तर ते आज पेढे घेऊन ज्या वेळेला येतात तर ते म्हणतात की सर तुमच्या गायडन्समुळं. तर ह्याचं सगळं क्रेडिट जे आहे ते मी शेखर बिडवाई सरांना देतो, कारण की त्यांच्याशिवाय हा प्रवास म्हणजे बाहेरच्या देशात जाणं हा विचार तो त्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तर ज्या मुलं जे गेलेत, ज्यांचं करिअर झालंय, त्यांचं जे काय सगळं क्रेडिट सरांना देतो. इथून पुढे जी मुलं येतील त्यांना पण मी डोळे झाकून शेखर बिडवाई सरांकडेच पाठवणार, कारण की तो विश्वास त्यांनी बिल्डअप केलेला आहे. दुसरा माझा पर्सनल अनुभव असा आहे की जेव्हा मी 5 वर्ष त्यांना ओळखतो तर ही इज 100% ट्रस्टवर्दी. त्यांच्याकडून नाही का की जो मुलगा जाईल त्याची ती काळजी किंवा त्यांच्याकडून फसवणूक होणार नाही याची मी 200% गॅरंटी घेऊ शकतो. कारण माझं रोजचंच काम आहे, मी लोकांना ओळखतो, मी स्वतः त्यांच्या ऑफिसमध्ये गेलेलो आहे, ते माझ्याकडे 10 वेळा आलेले आहेत. तर बऱ्याच मुलांना फायदा झालेला आहे. आणि याच्यापुढे ज्यांना शिकायला किंवा ज्यांना जॉब किंवा बाहेरच्या देशात संधी बघतायत त्यासाठी मी 100% एकुलते एक सोल्युशन नक्की सांगेल, अँड दॅट इज चिन्मय एज्युकेशन कन्सल्टंट. शेखर बिडवाई सर ही इज अ बेस्ट पर्सन फॉर की एनीबडी. आणि ज्यांना असं वाटतंय की काही खरंच याची संधी शोधतायत किंवा नातेवाईकांना किंवा कोणाला पाठवायचं, रेफरन्स द्यायचा आहे, त्यांनी डोळे झाकून शेखर बिडवाई सरांना कॉन्टॅक्ट करा. त्यासाठी गुगलवरती चिन्मय एज्युकेशन कन्सल्टंटवर तुम्ही सर्च मारू शकता किंवा बिंग अ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर तुम्ही माझ्याकडे कधी आला तरी मी तुम्हाला योग्य पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम नक्की करेन. थँक्यू व्हेरी मच.